ओ माय गॉड, कॅन यू बिलीव्ह इट, आशुतोष शर्मा काय भारी खेळलाय. मॅच बेस्ट मॅच ह्या IPL 2025 आता सुरू झाली खऱ्या अर्थाने. जास्त पैसे झाले का याकडे आज? मी काय म्हणतो, आज पहिली मॅच अशी झाली आहे 2025 मध्ये जी एकदम थ्रिलिंग झाली. लास्ट बॉल पर्यंत जायची मॅच, म्हणजे लास्ट बॉल आहे, लास्ट ओव्हर पर्यंत जायची मॅच झाली. जिकडे वाटत होतं दिल्ली 66 for 6. मला एकदम, मी खोटं नाही बोलत भाई, 2023चा अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा मॅच आठवलं, जिकडे मॅक्सवेलच्या जागेवर इकडे होता आशुतोष शर्मा. काय खेळलाय बघा. आणि एकदम इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 2% विन प्रोबॅबिलिटी होती त्यांची 15-16 ओव्हरला, जेव्हा 12च्या आसपास रन रेट गेलेलं 2% त्यांची विनिंग प्रोबॅबिलिटी होती. इथून त्यांनी ही मॅच जिंकून दाखवली आहे. आणि स्पेशली जी माझा फेवरेट बॉलर आहे बिश्नोई, पण बिश्नोईला जे त्यांनी मारलं मजा आली ओव्हर बघून. आणि 2% वरून आठवलं मला, वन्स अ लेजंड सेड देयर इज ओनली 1%, इफ देयर इज ओनली 1% चान्स ऑफ होप, बिलीव इन युअरसेल्फ. ते आशुतोष शर्मानी विराट भाई दिल्ली का भाई, दिल्ली का बंदा. तर इतना थ्रिलिंग दिल्ली में तो सिर्फ लड़के रात में अकेले निकलती तो यार उसके बाद ये मैच बना. मॅच तो भाई तगडा बना. फक्त पण मला काय वाटतं की यामध्ये आशुतोष शर्मा नसून अजून तिकडे एक हिरो होता, त्याचं नाव थोडंफार पुढे केलंय. फक्त यावेळेस असं झालं की फक्त या मॅचला एकाकडे क्रेडिट गेलं नाहीये. कॉमेंटेटर्स पण बोलत होते की तिकडे दुसरा होता. त्याच्याबद्दल काय म्हणायचं? क्रेडिट बद्दल होतं विप्राज निकम, येस, द यंगस्टर, 20 वर्षाचा पोरगा. आणि 20 वर्षाचा पोरगा आणि जे काय तो खेळ आहे त्याचं काहीच, म्हणजे मी मॅच झाल्यानंतर रेकॉर्ड शोधायचा प्रयत्न केला, त्याचा काही टेस्ट रेकॉर्ड सापडत नाही. काही इंटरेस्टिंग फॅक्ट त्याचा कुठेच काही रेकॉर्ड दिसत नाही. क्रिकबजवर नाही, ESPN क्रिकइन्फो नाही, कुठेच रेकॉर्ड दिसत नाही. त्याने आयुष्यात एक T20 खेळलेला IPLचे आता जे रेकॉर्ड्स मध्ये दिसतंय, आणि त्यात तो 260च्या स्ट्राईक रेटने खेळलेला आहे. म्हणजे चांगल्यांची फाटते भाई. एक्सपिरियन्स प्लेअर होते, एक्सपिरियन्स लिटरली. त्यांच्या म्हणजे या सिच्युएशनला येऊन जर कोणी एक्सपिरियन्स पर्सन पण गेला असता ना तिकडे, बॅट्समन, की या सिच्युएशनला येऊन, तरी त्याची फाटली असती. पण हा भाई टिकला. सो हा इकडे म्हणजे आशुतोष शर्माचे पण 18 बॉल 18 रन होते, आणि इकडे येऊन विप्राज मारायला लागला. त्यावेळेस त्याला जाऊन लाज वाटली. नंतर त्यांनी त्याचं पहिले तर स्टड्स खेळत होता, स्टड्स खेळत होता, भारी खेळत होता. त्याच्यानंतर तो गेला आणि मग आशुतोष गेला डायरेक्ट. अच्छा, रात्री एक ओके. तर मग त्या आशुतोषला लाज वाटली, यार थोडा आता मारावं लागलं, पण त्यांनी तर लाजच काढली हळूहळू भाई. दिल्लीचं काय. आणि हे एक गोष्ट खूप भारी वाटते की आपलं जे यंग टॅलेंट आहे खूपच एक्सेप्शनली आणि खूप कॉन्फिडन्सली परफॉर्म करतात. कालची मॅच जी होती, मुंबईच्या एकूण एक बॉलरला खूप कुत्र्यासारखं धुत होते, पण तोच एक प्लेअर होता जो आतापर्यंत रणजी पण खेळायला नाहीये. तो त्याच्या स्टेट टीम साठी सुद्धा कधी नाही खेळलाय, त्याच्या रणजी टीम साठी पण त्याला कधी खेळायला नाही भेटला. त्यांचे क्लब मॅचेस होते, तिथून डायरेक्ट मुंबई इंडियन्स साठी खेळला. त्यांनी काल 3 विकेट काढले, ऋतुराज गायकवाडची आणि बाकी दोघांची. तुम्ही बघितलं वर्षभर काम करतात ना मुंबई इंडियन्स वाले, स्काउटिंग चांगलं असतं ना ते. केली तर होती स्काउटिंग तर चांगली केली, इंस्टाग्रामवर भेटलं. तसं फ्युचर तर ब्राईट आहे इंडियाचं. जरा चांगले प्लेयर्स वगैरे येत आहेत, यंगस्टर्स जे काहीतरी करून दाखवत आहेत. आणि मॅच तसं बघितलं तर अजून एक खूप भारी प्लेअर आहे आपल्या IPL मधूनच, जो आपल्या आयुष्यात आला होता. असं तो खेळ आहे रणजी वगैरे खूप, तो म्हणजे आपला लॉर्ड शार्दुल ठाकूर. रणजित सेंचुरीवर सेंचुरी मारत होता. T20 लीग असल्यामुळे तो अनपिक्ड होता. पण मोहसिन खान इंजर्ड झाला म्हणून त्याला टीम मध्ये घेतलं, परत अनसोल्ड होता, अनसोल्ड. त्यानंतर टीम मध्ये घेतलं. लेट मी प्लीज, मला हे सांगायची इच्छा आहे खूप. तुम्हाला कळतंय का? अनसोल्ड होता भाई, अनसोल्ड झाला. त्यानंतर तो बॉलिंगला आला. बॉलिंगला येऊन त्याने पहिल्या ओव्हरमध्ये
2 विकेट काढले. 2 रन 2 विकेट. आणि अशा प्लेअर अनसोल्ड जातात. लाज वाटायला पाहिजे या सगळ्या ऑप्शन करणाऱ्यांना की परत बोलून बाई दाखवून दिला की तो कोण आहे. कळतंय का? रिअल गेम चेंजर नॉट थाला बट शार्दुल ठाकूर. ठाकूर आहे चांगला प्लेअर तर आहे आणि आज दाखवलं सुद्धा त्यांनी. आणि चांगला खेळात की त्यांनी खूप चांगला गेम प्ले दाखवला आज. प्लस त्यांनी जे प्रेशर बिल्ड होत होतं म्हणजे असं पर्टिक्युलरली त्याच्या बॉलिंग चॉईस जे इनिशियल ह्याच्यामध्ये जे परफॉर्मन्स झालं तो परत पुढे कॅरी नाही करता आला ह्यांना की मोमेंटम जो परत असा मोमेंटम ब्रेक आणि मला दिल्ली प्लग. आणि मॅच इतकी थ्रिलिंग चालू होती. मला एक अजून माझा आता करंट स्क्वॉड मधला रिषभ पंत सुद्धा खूप फेवरेट प्लेअर आहे. बट मला असं वाटतंय की चुकी तर त्याची होती आजच्या मॅच मध्ये जे त्यांनी एक्सेप्ट नाही केली. पोस्ट मॅच कॉन्फरन्स मध्ये पण त्यांनी एकदम ढकललं दुसऱ्यांवरती. तो बोलला की नाही बॅट्समननी तर रन केलते भरपूर झाले वगैरे. बट जेव्हा तुम्ही त्यांचं टॅली बघाल तर जे निकोलस पुरन आणि मिचेल मार्श ह्या दोघांनी नियर अबाउट 10.5 ओव्हर खेळले आणि 140 रन केले. बाकी टीमनी मिळून 10 ओव्हर मध्ये 50 रन केले. 60 पण नाही कारण 10 तर एक्स्ट्राचेच होते. टीमनी मिळून तर 50 रन केले. जर इतका मोठा गॅप आहे म्हणजे कुठेतरी तुमची बॅटिंग चोक झाली हे एक्सेप्ट केलं पाहिजे. ज्याचं एक्सेप्ट दिल्लीमध्ये लोकांना तसं पण श्वास घेता नाही येत ना पोल्युशन एअर पोल्युशन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅच अजून सुद्धा लखनौ जिंकले असते जेव्हा मोहित शर्मा एवढा स्टेप आउट केलेला. रिषभ पंतनी जर क्लीन गॅदर केला असता आणि स्टम्पिंग केलं असतं तर तसं पण जिंकत होते LSG. पण ते पण त्यांनी मिस केलं. ते सुद्धा त्यांनी पोस्ट मॅच कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की नाही ते डिफ्लेक्शन झालं ना पॅडमुळे नाही तर घेतला असता. पण बट आय गेस इकडे होता गाडी ड्रायव्हर चालवता इकडे होतं न्यू लफडा इज लोडिंग. न्यू लफडा इज लोडिंग. LSG चा ओनर आणि रिषभ पंत त्याला पण तो 2-4 रूम मध्ये घेऊन शिवाय घालेल परत. रिषभ पंत मारेल गरीब होतं रे बिचारा राहुल. अण्णा लोक गरीबच असतात रे त्यांना असं करून टाकतात. पिक्चर मध्येच बोलतात. बर आणि मला काय म्हणायचंय जिकडे ऑप्शन होता LSG ला की आपण फास्ट बॉलर एक्सपिरियन्स ज्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट घेतले त्याचीच ओव्हर शेवटी राहिली होती शार्दुल ठाकूरची त्याला ओव्हर दिली नाही. तिकडे कुठं मोमेंटम चेंज झाला का त्यांचा? नाही त्याचं लॉजिक मला खूप जस्टिफाईड वाटलं. म्हणजे ते त्यांनी जस्टिफाय नाही केलं ते तो कॉमेंटेटर बोलत होते आणि मला वाटलं तेच त्याचं लॉजिक असेल की तेव्हा स्ट्राईकला मोहित शर्मा होता. राईट. आणि त्यांचा पूर्ण गेम हाच होता की मोहित शर्माला 1 रन नाही काढून द्यायचंय. जर ते त्याच्यावरती टिकलं असतं कारण का पेसरला 1 रन काढणं खूप सोपं आहे की बॉल एजबीज लागून कसं निघतोच 1 रन. पण सोडून दिलं तरी कीपर पर्यंत 1 रन काढू शकतं. पण स्पिनरच्या वेळेस खरंच स्किलफुली रन काढावं लागतं. जो पण जे सेकंड बॉलला 1 रन काढताना सुद्धा तो रनआउट झाला असता जर त्या प्लेअरच्या हातात नीट बॉल बसला असता. मला तर माहितीच आहे आम्ही PS खेळतो दरवेळेस आणि हा स्पिनर घेऊन मला एवढा विकेटी काढतो एवढा रनआउट करतो कायच बोलावं. ओ माय गॉड. आपण टर्फची एक व्हिडिओ करायला पाहिजे मला वाटतं फ्रायडे लवकरच. दिस फ्रायडे IPL झाल्यावर IPL झाल्यावर आवडेल मला. तर तो रनआउट पण होत होता. सो टेक्निकली डिसिजन चांगला होता. बट प्रॉब्लेम तेच आहे की जेव्हा ते नाही होत आपल्या फेवर मध्ये मग तर दिसतच की असं केलं असतं तर बरं झालं असतं. कारण जसं तो शर्मा खेळत होता तर त्याने तर काय 1 बाउंड्री तर मारलीच असते शार्दुल ठाकूरला पण एवढं का अवघड नव्हतं. मी काय करतोय सांग बरं. नसीब आपलं मला वाटलं आपण दम शरद का खेळायला. पण आजची मॅच तर भाई क्वालिटी झाली एकदम. रन्स ठीक आहे हैदराबाद सारखे मारले नाही कोणी पण हैदराबाद जिकडे होती ज्या कालच्या परवाच्या मॅचला तिकडे 1 साइड मॅच झाली होती. पण ही मॅच थ्रिलिंग एकदम मजा आली. असं वाटतंय का असं ट्रेंड चालू झालंय IPL मध्ये की ज्यांना त्यांच्या फ्रँचायझीजनी रिलीज केले ते लोक एकदम ठुकरा कॅमेरा प्यार करतात सगळ्यांसोबत.
नाही तसं तर नाही. किशन भारी खेळला. ईशान किशन भारी खेळला पण आणि ईशान किशन भारी खेळला. ईशान किशन भारी खेळला. बेस्ट एकदम सगळे ईशान किशन बदला गेले. चेन्नईचा जुना दीपक चहर चालू होतं त्याच्यासोबत. दीपक चहरला तर धोनीने मारलं सुद्धा ना मॅच. त्यांनी तर सचिन रवींद्रला पण मारलं की शेवटच्या बॉलला का नाही रन काढून दिला एक भाई एकदम गंभीर सोबत जे वर्ल्ड कप मध्ये झालं ते थाला सोबत एकदम त्यांनी पहिल्या मॅचला गेलं. आता जर आजच्या मॅचचं तर बोलून झालं, उद्याचं प्रेडिक्शन करायचं असेल तर तुला काय वाटतं, तू कोणाला सपोर्ट करणार? प्रेडिक्शन तुझं काय, कोण जिंकू शकतं? सांग प्लीज. अरे सांग. पंजाब आणि जीटी गुजरात. मला पण वाटतं की उद्या पंजाब जिंकू शकेल, कारण आम्हाला काल वाटलं होतं की दिल्ली आज जिंकणार, आज दिल्ली जिंकलंय. सो उद्या आम्हाला वाटतं पंजाब जिंकणार. तुम्हाला काय वाटतं? जर मॅचच्या आधी तुम्ही ही व्हिडिओ बघू शकला तर आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा, आपण डिबेट करूया नंतर. मला वाटतंय जीटी जिंकणार आहे. शुभमन गिल सेंचुरी, कारण का मॅच पण अहमदाबादला आहे. ठीक आहे. प्रिन्स नॉट विन्स इन एव्हरी फाईट. खूप दिवस झाले शुभमनला जरा चमत्कार करून तो करून टाकेल. अजून खूप दिवस, अजून एक दिवस पोस्टपोन होणार आहे त्या चमत्कारासाठी. ओ माय गॉड, फॉर हुम? पंजाब मध्ये कोणच चांगले प्लेयर आहेत असे बॉलिंगला? भाई बॉलिंग आहे आपला चहल एकदम एक्झॅक्टली ब्रो. भाई पगलू चहल आलाय आपल्यामध्ये. पगलू चहल पंजाब. चल पगलू तो खरा बॉलर आहे. नॉट या. चालेल, उद्या आपण पंजाबला सपोर्ट करतोय आणि अनिकेत ऍज युजुअल हारणार आहे उद्या असं आम्हाला वाटतंय. एक प्रेडिक्शन. अरे आपण असं ते हे ठेवलं पाहिजे माहितीये का, आपलं प्रेडिक्शन काउंट्स फायनल IPL संपेपर्यंत कोणाचे जास्त होतात आपल्या ठिकाणमध्ये. चालेल, काल एक आपला झाला. मला वाटतं आपण उद्या असून चालू केलं पाहिजे. एक आपला झालाय, आता उद्या बघू. गुजरात जिंकेल. ठीक आहे, डन डन. ओके चला. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि अशाच साऱ्या व्हिडिओसाठी अपडेट ठेवा. आणि आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूया उद्याच याच वेळी याच जागेवर. सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब करा प्लीज गाईज, प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये शेअर करा. थँक्यू. बस